हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. फायनली आम्ही आलो अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी. तर तुम्हाला बोलले ना, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगते. तर इथं बघा, आम्ही अंबाबाईचं दर्शन घ्यायला आलो. अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी मी कमसे कम 10 वर्षानंतर येते. तर त्याच्या अगोदर आली 2 का 3 वेळा आली मी. तर ही तिसरी का चौथी आहे, मला पण एवढं लक्षात नाही. त्याच्या अगोदर आलेली मी दर्शन घेण्यासाठी. आणि आता त्याच्यानंतर माझं कार्तिक मोठं झालं तर मी 10 वर्षानंतर येते. तर माझं यूट्यूब पण चॅनल माझं सुरू करून वर्ष झालं असेल. तर माझ्या चॅनलमध्ये पहिल्यांदा अंबाबाईचं मंदिरचं म्हणजे शूट केलं मीने. तर मला भारी वाटलं आणि पहिल्यांदा असं काहीतरी आपण करायला लागलं तर आनंद होतोच होतो आणि खुशी पण होते. आणि त्याच्या दुप्पट आपल्या मनासारखं काही घडत असलं तर किती आनंद आणि खुश होऊन जातं. तर अजून अक्कलकोटचं माझं जाण्याचं अजून स्वप्न पूर्ण नाही झालं. अंबाबाईच्या दर्शन घेण्यासाठी तर स्वप्न पूर्ण झालं. कारण की कसं होतं माहिती का, अंबाबाई आमची ही कुलदेवी आमची. तर त्याच्यासाठी तिला वर्षातून एकदा तर यावंच लागतं. आणि तुम्हाला आता मी सांगते, आपली कोणची पण कुलदेवी असून दे, सप्तशृंगी असून दे, रेणुका असून दे किंवा अंबाबाई, तुळजाभवानी, तर वर्षातून एकदा तरी आपल्या मूळ पीठावर जावंच लागतं आणि दर्शन घ्यायचं, तिची ओटी भरायचं. आणि कमसे कम तुम्हाला खरं सांगते की अंबाबाईंनी मला 10 वर्षानंतर बोलून घेतलं. की किती वर्षापासून माझा विचार चाललेला जायचं मूळ पीठावर जायचं. पण मला कोणत्या ना कोणत्या कारणाने काही ना काही अडचण यायची, मी जातच नव्हती. आणि आज आमचं काय झालं माहिती का, रात्री आम्हाला वेगळ्या ठिकाणी जायचं होतं. तर अचानकच रात्री ठरलं की लगेच अंबाबाईला जायचं. इकडे तिकडे फिरण्यापेक्षा मूल पीठावर जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं तर योग्यच होईल, म्हणून आम्ही पटकन तयार झालो आणि लगेच आलो. आणि किती वर्षापासून आम्ही ठरवून ठेवलेलं, आज जायचं, पुढच्या महिन्यात जायचं, आज जायचं, पुढच्या महिन्यात जायचं, तर होतच नव्हतं. तर माझा विचार चाललेला की मंगळवारी जायचं होतं. तर मंगळवारी पुढे ढकललं असतं तर मग जायला योग्य नाही झालं. म्हणजे ठीक आहे, पुढे ढकलण्यापेक्षा आपलं आज ठरलं आहे ना, मग निघूनच जायचं असं ठरलं. आणि आम्ही निघालो आणि अंबाबाईचं नाव घेतलं आणि घरातून निघाला. आणि प्रवास उत्तम झाला, छान झाला. आणि अंबाबाईपर्यंत म्हणजे मंदिरपर्यंत पोचवण्यापर्यंत आम्हाला कसलीच अडचण नाही आली. व्यवस्थित आम्ही गेलो आणि दर्शन पण छान झालं, सगळं झालं. आणि ऊन तर केवढं असतं बघा. प्रवास केला तर माझा अवतार बघा कसं झालं आहे. मूळ पीठावर येऊन माझं मन तर समाधान झालं आणि शांती पण झाली आणि मस्त झालं. कारण की मी किती वर्षापासून मी म्हणते अंबाबाईला जायचं, दर्शन घ्यायचं, तर होतच नव्हतं. तर आता झालं. आणि आता ह्याच्या पुढे पण आता दरवर्षी येऊन मूळ पीठावर दर्शन घ्यायचं. आपल्या घरात कुळदेवी, कुलदेव आणि गुरुचा फोटो, मूर्ती, प्रतिमा असायलाच पाहिजे. तर माझ्याकडं कुलदेवीचा फोटो आहे बरं का. थोडंसं ते हे झालं आहे, खराब झाल्यासारखं झालं आहे. म्हणून कुलदेवीचा ना फोटो घेतला, थोडासा मोठा घेतला, जास्त छोटं पण नाही जास्त नाही, मीडियम साईजमध्ये घेतला फोटो. आणि मोठं घ्यायचं आहे पण ते नंतर घेणार आहे. तर तात्पुरतं आता घेतलं, कारण की देवारात आपलं खराब झालेले फोटो, मूर्त्या ठेवायच्या नसतं, म्हणून थोडंसं खराब झालं आहे म्हणून ते बाजूला काढून ठेवणार आहे. आणि त्याचं प्राण प्रतिष्ठा करून ना त्याचं स्थापना करणार, ते पण तुम्हाला नक्की शेअर करणार आहे. तर मी काय काय घेतलं तुम्हाला सांगते. कुलदेवीचा फोटो घेतला, प्रसाद घेतला आणि सूर्याची प्रतिमा घेतली. आणि कार्तिकला हाताचं बांधायचं घेतलं, ते घेतलं. त्याच्यानंतर मस्तपैकी पोट भरून पाणी पिलं. तिथं थंड पाणी भेटत होतं अंबाबाईच्या इथं. तर 2 बाटल्या भरून घेतल्या. आणि रस्त्याचा प्रवास मोठा आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणाच्या बरोबर. आणि गाडीवर आम्ही पहिल्यांदा आलो बरं का. तर 2 वेळा आम्ही आलो तर कार करून आलतो. तर 2 वेळा कार करून आलतो. तर बसनी कधीच आलो नाही आम्ही अंबाबाईला. आम्ही तिसरी का चौथी वेळ आहे. तर आम्ही गाडीने पहिल्यांदा आलो, नाही तर 2 वेळा आलो. ते कारने आलेलो. आणि तर दर्शन घेतलं, छान बरं वाटलं आणि मन प्रसन्न झालं. खरेदी केली थोडीशी. त्याच्यानंतर मंदिराच्या बाहेर आलो. तर आणि पेटपूजा करायची. आता देवपूजा झाली, आता पेटपूजा करायचं. आणि इकडचं ना मला पण नाही माहिती, मी पहिल्यांदा नाश्ता करते इकडे. कार्तिकचे पप्पा बोलत होते इकडची ना मिसळपाव खूप सुंदर आणि छान आहे. तर मी म्हणले तुम्ही मिसळपाव मागवा. कार्तिक पण मिसळपाव मागितलं आणि मी मागवले भाजीपाव. तर भाजीपाव मला नाही आवडली, तुम्हाला खरं सांगते. मी म्हटले मला भाजीपाव आवडते म्हणून भाजीपाव मागवला. भाजीपाव मला टेस्टीला आवडलं नाही. मला मिसळपावच आवडलं, कारण की मी कार्तिकच्या पप्पाच्या ताटातून 1 चमचा खाऊन बघितलं तर मला ते आवडलं. त्याच्यानंतर मिसळपाव खाल्लं, भाजीपाव खाल्लं आणि परत 1 राईस प्लेट मागवलं आणि ती खाल्लं, पोट भरून खाल्लं. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो घराकडे.
ज्योतिबाला जायचं आहे, पण खूप उशीर झाला आहे म्हणून ज्योतिबाला आता शक्य नाही होणार. आता ज्योतिबा पण करायचं आहे. नेक्स्ट टाईम आम्ही ज्योतिबा करू, कारण की ज्योतिबा करायची माझी खूप इच्छा होती. परत घरी जाण्यासाठी खूप लेट होईल, त्याच्यासाठी कार्तिकचे पप्पा बोलले की नेक्स्ट टाईम आपण करूया. आणि अंबाबाईचं दर्शन घेतलं, खूप सुंदर झालं. त्याच्यानंतर आम्ही घराकडे निघालो. तर मी अंबाबाईचा फोटो घेतला ना, त्याच्यानं प्राणप्रतिष्ठा करून पूजा वगैरे करून मग तिची स्थापना करणार आहे. तर ते नक्की तुमच्यावर शेअर करणार आहे. आपल्या घरात ना सूर्याची प्रतिमा पण लावायची, ते पण त्याची पण प्राणप्रतिष्ठा करून ना सूर्याची प्रतिमा लावायची, ते पण नक्की. आणि सूर्याची प्रतिमा लावायचं असलं तर रविवारचीच लावायची. तर मग रविवारचं बघून लावणार आहे. तर मी आता ते आणून ठेवलं आहे. तर एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी काय काय खरेदी केली ना ते नक्की शेअर करणार, तुमच्यावर नक्की दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर आता निघालो. आता काही गरम होत नाही, काय नाही होत. थोडंसं ऊन लागते, सूर्य मावळतं टाईम झाला आहे त्याच्यासाठी थोडंसं गॉगल लावलं आहे. तर ऊन तर किती कडक आहे बघितलं ना. त्याच्यानंतर आता किती वाजले, 4 तर वाजले असेल. कार्तिक म्हटलं की मला लशी प्यायचे. तर आम्ही इकडे थांबलो. समोर हॉटेल आहे मोठं, त्याच्याच बाजूला ना कॉर्नरला ना छोटीशी टपरी आहे, त्याच्यात लशी भेटते. आणि मी पहिल्यांदा अशी पाऊचमधली लशी पिते बरं का, पहिल्यांदा म्हणून तुम्हाला दाखवते. मी तर हे बघूनच आश्चर्य झालं. तर त्यांना काय वाटलं, त्यांना मी सांगितलं की लशी पाहिजे. मला वाटलं की ग्लासमध्ये भरून वगैरे देईल, मला पण माहीत नाही. तर ही पहिल्यांदा अशी लशी पिते आणि सुंदर लागत होती, छान लागत होतं. तर मग एक एक पाऊस पिलं, पियत आम्ही निघालो. तर कार्तिकला मेन म्हणजे तिथंच खायचं होतं लशी. तर आम्ही तिथं विचारलं तर लसी नेमकंच संपलेली. बाकीचं कोकम सरबत वगैरे काय काय होतं ते आम्हाला नाही खायचं होतं. कार्तिकला फक्त लसी प्यायचं होतं. म्हणजे हॉटेलमध्ये बसलेली लसी चांगली एकदम घट्ट भेटते ना, तर त्याच्यासाठी आम्ही तिथं जे नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर त्याला कार्तिकला लसी प्यायचं होतं. तर नेमकं ते संपली. त्याच्यानंतर आम्ही येता कॉर्नरला तिथं हॉटेल भेटलं आणि ते टपरी भेटले, तिथं लिहिलेलं की लसी भेटणार आहे थंडगार. तर म्हणलं तिथंची प्यायचे. आणि ती पाऊचची खरं सांगते, मी आयुष्यात पहिल्यांदा ती पाऊचची मी ना लसी बघितली आणि त्याच्यात पाईप टाकून प्यायचं असतं. मी कधीच नाही पिली अशी लसी, खरं सांगते. कारण की ना मी लसी खूप म्हणजे लसी पिली आहे मी खरं, पण कसं माहिती का, ग्लासमध्ये भेटले आणि चमच्याने असं मी पिले लसी मुंबईत असताना किंवा साताऱ्यात तर मी नाही पिले. मी शक्यतो ना घरातच दही बनवून मी खाते. तुम्हाला खरं म्हणजे सांगितलं, लसी प्यायचं असलं तर मी पुण्याला आणि मुंबईलाच पिते. आणि घरात तर म्हटलं तर मग मी काय करते, दही आणते, घरात दही लावते आणि वाटीभर दही ठेवते आणि त्याच्यानंतर मग साखर भरपूर टाकून मस्तपैकी हलवून फ्रीजमध्ये ठेवून आणि असं खातो मी. आणि साताऱ्यातली पहिल्यांदा आम्ही खाल्लं आहे. आणि अलीकडं कोल्हापूर पण नाही, अलीकडं कराड पण नाही, मधोमध होती ती लसी. आणि खरं सांगते, मी असं लसी मी पहिल्यांदा पिले, असं मजा पण आली. तसे मी पहिल्यांदाच बघितलं आणि पहिल्यांदाच पिलं. आता तर सवय लावायला लागेल, कारण की गावाकडे राहते म्हटले सगळ्यांची सवय लागली. तुम्हाला सांगते, मी सगळ्यांची सवय लावून घेतली. असो, आजचा प्रवास खूप सुंदर आणि छान आहे आणि झाला. सगळ्यात महत्त्व म्हटलं तर अंबाबाईचं दर्शन तर खूप सुंदर झालं आणि गडबड नाही झाली, काही नाही झालं. सविस्तर आणि छानपैकी झाली. मला तर खूप म्हणजे आनंद आणि पहिल्यांदा, आणि हा दिवस तर मी कधीच विसरणार नाही. आणि येताना आम्हाला ट्रॅफिक खूप लागली आणि एकाच ठिकाणी थांबलो आणि परत पेट्रोल रस्त्यात कुठं थांबले, कारण की ट्रॅफिक लागली. तर पेट्रोल संपलं तर काय करायचं म्हणून परत पेट्रोल टाकलं. आणि तुम्हाला सांगते, मी कोल्हापूरला जाण्यासाठी घरातून सातारा तर कोल्हापूर जाण्यासाठी आम्हाला ना 500चा पेट्रोल खूप झाला. आम्हाला सांगून ठेवते, तुम्ही पण कधी गाडीने गेला तर जाता येता 500 रुपये 500चा पेट्रोल ले झाला. कारण की तुम्हाला सांगते, एक्स्ट्रा म्हटलं तर 600चा पेट्रोल ले झाला म्हटलं येता जाता. आणि एका गाडीवर 3 जण आरामशीर बसू शकतो. आणि मोठी गाडीची मला नाही माहिती, टू व्हीलरचं तुम्हाला सांगू शकते, कारण की मी बघितला पेट्रोल टाकताना पण. आणि रात्री यायला 8:30 वाजले. आता घरी पोचायला किती वाजतात मला माहीत नाही, कारण की खूप ट्रॅफिक, प्रमाणाच्या बाहेर ट्रॅफिक होते. जाताना कमी होती पण येताना ट्रॅफिक खूप म्हणजे खूप होती. ट्रॅफिक एवढी का होते तुम्हाला सांगते, कारण की ना रस्त्याचं काम चालू आहे. इस्लामपूरच्या थोडंसं पाठीमागून पासून ते कराड संपेपर्यंत ना ट्रॅफिक जाम होतं. कारण की बोर्ड लागलेलं बघितलं ना, तर त्याच्यानंतर इथं बघा ट्रॅफिक संपली आणि ब्रिज आला. आणि ब्रिज आला तर समोर आहे बघा प्रियंका सू मार्ट आहे. तर सेंड्रे फाटा आला. आता इथून म्हणजे टेन्शन आहे, आता आरामशीर आम्ही घरी पोचू शकतो. इथून जवळच आहे माझं घर. तर जाणार.
तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. प्रवास करून अवतार बघा कसं झालाय आणि रात्रीचे 9 वाजले आणि बघा अवतार बघा. तर बाय.